चाणक्याच्या या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. खिसा कायम पैशांनी भरलेला राहील. चाणक्य नीती माध्यमातून माणसाच्या आयुष्यातील विविध विषयासंबंधित ज्ञान हे सामान्यांपर्यंत पोहोचते. एखादा व्यक्ती चाणक्य नीतीचा अवलंब करेल त्याला कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता पडणार नाही. फक्त त्या व्यक्तीने चाणक्य नीती समजून घ्यावी आणि अंगीकारावी त्याची चांदी होईल. मानवाच्या जडणघडणीच्या काळामध्ये चाणक्य नीती ही महत्त्वाची असून जीवनाला कलाटणी देणारी आहे. चाणक्य अनेक मुद्द्यांवर भाष्य करतात. अशाच प्रकारे चाणक्यांनी पैशाचा वापर कसा करावा, पैसे किती खर्च करावे, अशा आर्थिक बाबींवर चाणक्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पैशांची बचत. चाणक्य नीती आपल्या वेतनातील काही भाग हा बचत करण्यासाठी सांगते. कारण जेणेकरून यामुळे येत्या काळामध्ये बचत केलेले पैसे हे कामाला येतात. जो व्यक्ती बचत करत नाही त्याला आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागतं. म्हणून बचत करणे हा मूळ मुद्दा महत्त्वाचा आहे. यामुळे वायफळ वस्तूंवर पैसे खर्च करू नका. विनाकारण पैसे खर्च करू नका ही चाणक्य नीतीची शिकवण आहे. गरजेनुसार खर्च केल्यास हरकत नाही. मात्र विनाकारण एखाद्या वस्तूची खरेदी करू नका. यामुळे आर्थिक गणित बदलू शकतात. तुमचे आर्थिक नियोजन बदलण्याची शक्यता आहे. कंजूसी करू नका. अनेकदा काही लोक कंजूसपणा करत असतात. तर त्यांना चाणक्य नीती सांगते की कंजूसपणा करू नये. याचे परिणाम हे भविष्यामध्ये भोगावे लागू शकतात. आवश्यक वस्तूंवर खर्च करा, नाहीतर त्यावेळेसही कंजूसपणा केला तर त्याला अर्थ राहत नाही. यामुळे येत्या काळामध्ये कंजूसीमुळे वेगळे परिणाम होऊ शकतील. या गोष्टीची काळजी घ्या. हा मुद्दा फार महत्त्वाचा असून चाणक्यांनी या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले घर स्वच्छ आणि साफ ठेवा. जर आपले घर अस्वच्छ असेल तर अशा घरामध्ये धनलक्ष्मीचा वास राहत नाही. म्हणजेच काय तर पैशांची कमतरता राहते. यामुळे नेहमी आपले घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. यामुळे आर्थिक भरभराट होईल.